16, 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना छापू नये असं पत्र भाजपने निवडणूक आयोगाला दिलं होतं। सामनाच्या प्रवक्त्यांनी हे पत्र दिलं होतं। त्यानंतर निवडणूक आयोगाने सामनालाही याबद्दल विचारणा केली होती। सामनावर बंदी आणून तर दाखवा, संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी काल नाशिकच्या सभेत दिलं होतं। त्यानंतर आज थेट प्रसारण मंत्र्यांनी सामनावर अशी कुठलीही बंदी आणणार नसल्याचं स्पष्ट केलंय। ते पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। व्यंकय्या नायडूंचा भाजपलाच घरचा आहेर आहे। सामनावर अशा प्रकारे कुठलीही बंदी आणणार नाही असं नायडूंनी स्पष्ट केलंय। प्रचार संपल्यानंतरच्या काळामध्ये सामनावर बंदी आणावी अशी मागणी भाजपच्या प्रवक्त्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती। कमीशन को लेटर लिखा है कि सामना मत छापे। अभी ये जो इलेक्शन के डेट्स है किसने किसने ठीक है, स्थानीय लेवल पर जायज है सर। आप आईएनडी मिनिस्टर भी रह चुके हैं। मैं करूंगा नहीं, अब निश्चिंत रहिए। जिनको उनको जो लिखना है लिखे, और भी उनका इमेज खराब होगा। याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत। दीपक, भाजपच्या प्रवक्त्याने निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं एक 2-3 दिवसांपूर्वी की प्रचार संपल्यानंतर सामनावर बंदी आणली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये पक्षाला फॉर होईल असा मजकूर असतं, लिखाण असतं, त्यामुळे सामनावर बंदी आणावी। मात्र आता भाजपचे नेते तोंडघशी पडलेत। स्वतः व्यंकय्या नायडूंनी स्पष्ट केलंय की अशी कुठलीही प्रकारची बंदी सामनावर आणणार नाही। गिरीश, गोष्ट स्पष्ट होते की या संदर्भात जे पत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं त्या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात आली नसावी, कारण वरिष्ठ नेत्यांसंदर्भात चर्चा केली असती तर अशा पद्धतीचं वक्तव्य व्यंकय्या नायडूंकडून आलं नसतं। मुंबई भाजपच्या प्रवक्त्यांनी हे पत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं। कदाचित या संदर्भात वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही गोष्ट घातली नसावी, त्याच्यामुळे आता सामनावरील बंदीबाबत पक्षाकडून वेगवेगळी भूमिका मांडली जाते। एकीकडे ज्येष्ठ नेते म्हणतायत की सामनामध्ये जे काय लढते लिहू द्या, आम्ही बंदी आणणार नाही, म्हणजे व्यंकय्या नायडूंचं हे वक्तव्य आहे आणि हेच वक्तव्य कदाचित पक्षात अंतिम मानलं जाईल। परंतु आता भाजपने जी तक्रार केली आहे, मुंबई भाजपने विशेषतः निवडणूक आयोगाकडे सामनावर बंदी आणण्यासंदर्भात, त्याबाबत आता भाजप काय भूमिका घेणार, ही जी तक्रार आहे ती मागे घेणार का, किंवा वरिष्ठ त्या पद्धतीची सूचना जी आहे ती मुंबई भाजपला देणार का, याबाबत उत्सुकता आहे। कारण व्यंकय्या नायडूंचं अजून एक वक्तव्य इथे महत्वाचं आहे की सरकारमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आहेत आणि त्यांनी एकमेकांवर टीका करणं अयोग्य आहे, म्हणजे अजूनही शिवसेनेशी पूर्ण फारकत घ्यायला भाजपचे वरिष्ठ नेते तयार नाहीत असं या व्यंकय्या नायडूंच्या वक्तव्यावरून दिसतं। आणि अजूनही सामंजस्याची भूमिका भाजप शिवसेनेबरोबर घ्यावी, कारण उद्या गरज पडली सत्तेत एकत्र येण्याची तर शिवसेनेची गरज लागेल ही याची कल्पना कदाचित भाजपच्या नेत्यांना आली असावी, आणि त्यामुळेच आता या संदर्भात सावरासावरीची वक्तव्य जी आहेत ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून केली जातात असं म्हणावं लागेल। नक्कीच। आणि दीपक, आता नायडूंच्या स्पष्टीकरणानंतर राज्यातले भाजप नेते काय भूमिका घेतात ते बघणं देखील महत्त्वाचं आहे, कारण सामनावर बंदी म्हणजे आणीबाणीच आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली होती। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।